आज आपल्याकडे प्रोजेक्ट आलेला आहे. तो प्रोजेक्ट म्हणजे स्किप होईस्टचा. या प्रोजेक्टमध्ये आपल्याला स्किप होईस्ट बनवायची आहे. तर स्किप होईस्ट ऑपरेटर कशी करायची ती पण सिंगल फेजवर. आपण इतर ठिकाणी बघितले की स्किप होईस्ट बघतो म्हणजे मोठमोठ्या इमारतीमध्ये जी लिफ्ट असते, लिफ्ट म्हणजे स्किप होईस्ट असते. त्यासाठी जी मोटर यूज केली जाते ती मोटर म्हणजे सिक्रोनाइज मोटर. ही मोटर म्हणजे सिक्रोनाइज मोटर. या सिक्रोनाइज मोटर बहुतेक करून आले का सिक्रोनाइज मोटर आपण स्किप होईस्टमध्ये यूज करतो. यामधनं आपल्याला हिला रिव्हर्स फॉरवर्ड करायचे आहे म्हणून या मोटरमधनं 3 टर्मिनल तयार आलेले आहेत. ह्या 3 एक रेड, ब्ल्यू अँड व्हाईट. यामध्ये जी ही व्हाईट कलरची आहे ही आपण कॉमन म्हणजे न्यूट्रल म्हणून यूज करणार आहेत. त्यानंतर रेड अँड ब्ल्यू ही फेज म्हणून करणार आहेत. यांचं कनेक्शन आपण रिव्हर्स फॉरवर्ड स्विचनुसार करणार आहेत. एक रिव्हर्स दुसरं फॉरवर्ड. कारण रिव्हर्स फॉरवर्ड करण्यासाठी स्किपला आपण RC स्विच आणलेलं आहे. हे RC स्विच असं आहे की त्याला दोन रेजिस्टन्स लावलेले आहेत आणि कॅपॅसिटर दोघांच्या सिरीजमध्ये जोडलेला आहे. म्हणजे काय होईल, ज्या वेळेस आपण मेन पॉवरमधनं एनोमधनं ज्या वेळेस सप्लाय देणार आहेत, एनोमधून सप्लाय देणार आहेत त्या पुश बटनमधून ते RC स्विचला येणार आहे. त्या ठिकाणी ह्या ठिकाणी ज्या वेळेस आपण रिव्हर्स प्रेस करणार आहेत त्यावेळेस ह्या ह्या रेजिस्टन्समधनं कॅपॅसिटर मार्फत ते मोटरला जाणार आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी रिव्हर्स करणार आहे. त्यानंतर फॉरवर्ड ह्या कॅपॅसिटरमधनं जाणार आहे आणि रिव्हर्स ह्या कॅपॅसिटरमधनं जाणार आहे. तर इकडे लक्ष द्या. अशा प्रकारे आपण स्किप होईस्ट अप डाऊन करू शकतो. रिव्हर्स, फॉरवर्ड, रिव्हर्स, फॉरवर्ड. म्हणजे अशा प्रकारे सिंगल फेजवर स्किप होईस्ट काम करेल.